आज कुणबी प्रमाणपत्र आम्हाला भेटलेलं आहे, त्याच्याबद्दल पहिल्यांदा प्रथमतः तर आभार मानावे वाटतात ते मनोज जरांगे दादा पाटील यांचे. तर सरांमुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र भेटलेलं आहे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा ही संकल्पना समाजामध्ये 2024 पासून जरांगे सरांमुळं प्रकल्पित झाली तेव्हापासून आम्ही अर्ज करत आहोत आणि आज आमच्या अर्जाला यश आलेलं आहे. त्याच्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि आपल्यासाठी सरांनी दाताचं पाणी गिळत गिळत जे उपोषण केलं त्याचं नक्कीच मराठी समाजानं कुठेतरी फायदा करून घ्यावा. मुलांनी पण शिक्षणामध्ये असेल किंवा तरुणाई वर्गांनी पण MPSC मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मराठ्यांच्या मुलांनी आता चमक मारायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि जे कुणबी प्रमाणपत्र फक्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी होतं, अगोदरची काळामध्ये 100 एकराचे मालिक किंवा 150-200 एकरपर्यंत जमिनीवर मराठे राज्य करायचे. पण जसं जसं पिढ्या वाढत गेल्या, कुटुंब वाढत गेले, तसं तसं 3 एकर 2 एकरमध्ये आजकाल आपण बघू शकतात की काहीच होत नाही. तर एक जरांगे सरांमुळं आपल्याला चांगलं शिक्षणात फायदा भेटलेला आहे. त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. तुमच्या आधी मी सकाळी म्हणलो का नाही देखावं तर मी खपून नाही घेणार, पण बघू द्या काय प्रक्रिया केली, कोणचे दिलेत, काय दिलेत. उद्या मी ह्या प्रमाणपत्रावाल्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार, कसे दिलेत, काय केलेत. परवा डाव तुम्हाला सांगणार. मराठा समाजाने टेन्शन नाही घेतलं. पूर्वीच्या नोंदीच्या दिलेल्या असून द्या, स्पष्ट सांगतो आता तुम्हाला देखावा त्या शब्दात. पूर्वीच्या नोंदीवर दिलेला असू द्या, पूर्वीच्या म्हणजे शिंदे समितीने शोधलेल्या किंवा आता काढलेला हैदराबाद गॅझेटच्या GRच्या आधारित दिलेला असू, कोणचाही दिलेला असू द्या. हैदराबाद गॅझेटची ती जी कामाची पद्धती आहे ती अजून खालच्या जे म्हणजे आमचे जिल्हाधिकारी किंवा खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी फार प्रयत्न करून हैदराबाद गॅझेटच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे अशांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR काढलेला आहे. त्यामुळे त्या GRनुसार कार्यवाही होईल. लगेच थोड्याशा काही गोष्टी असतात त्यांना कालावधी लागतो. आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करताना आताच काही आमच्या मराठा आंदोलकांनी सांगितलं होतं की काही गावाच्या गावं जळाली होती आणि त्यामध्ये काही नोंदीसुद्धा आता उपलब्ध नाही आहे. तर अशी सगळी प्रकरणं आहेत. थोडासा वेळ लागेल, परंतु शासनानं निर्णय घेतलेला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. थोडासा वेळ जरी लागेल तरी सर्वसामान्यांना किंवा सर्वसामान्य मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी नोंद आहे अशा प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे.